तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की माझ्याजवळ अशा दोन छोट्यावाल्या प्लेट आहेत। म्हणजे ह्या मी कुठून काढलेत की केस स्ट्रेट करायला जी मशीन असते तर त्याच्यामधून जी खराब झाली होती। तर माझ्याजवळ अशा दोन प्लेट आहेत की डायरेक्ट प्लेट 220 वोल्टवर डायरेक्ट कनेक्ट AC सप्लायवर कनेक्ट केले की चालतात, तर गरम होतात त्या। तर माझ्याजवळ दोन प्लेट आहेत। ह्या येणाऱ्या आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण याला यूज करू शकतो। आणि तुमच्याजवळ जर काय आयडिया असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की आपण ही जी छोटी सिगडी वगैरे काय बनवू शकतो का। तर आता आपण काय करणार आहे की अशा प्रकार प्लेट आहे, याला पॉझिटिव्ह फेज आणि न्यूट्रल देऊ शकतो आपण याला। आणखीन पाठीमागं छोटं त्याचं हीट कंडक्टर आहे आणि ही छोटं मोठंवाला त्याला आपण गरम होणार, हीट होणार। तर आपण काय केले की एका प्लेटला असं कनेक्शन करून घेतले 2 पिनचं कनेक्शन, म्हणजे आपण ह्याला सप्लाय देऊ शकतो। आणखीन मी तुम्हाला दाखवतो की आपल्या मल्टीमीटरवरती आपण चेक करूया की टेम्परेचर हीट किती होते। तर त्याच्यासाठी मी काय करतो की आपल्या मल्टीमीटरला मी पहिल्यांदा आपलं ऑन करून घेतो आणि तुम्ही कमेंट करून सांगा की ह्याचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो। मी टेम्परेचर सेन्सर जोडून घेतला आहे मल्टीमीटरला। Already on. Auto mode. हॅलो लुसी, Hello. सेल्सियस मेजरमेंट। Celsius measurement 28 degrees Celsius. Frequency measurement. हॅलो लुसी, Hello. सेल्सियस मेजरमेंट। Celsius measurement 27 degrees Celsius. तर आता बघताय ते 27 आहे, हे टेम्परेचर ह्याच्या बॉडीचं आहे इंटरनल। तर आपण आता सेन्सर कनेक्ट करून घेतला। मी मल्टीमीटर इथे ठेवतो म्हणजे आपल्याला माईकमध्ये आवाज रेकॉर्ड होईल। आणि हात लावून बघितलं तर 25 degrees Celsius. 25 झाला। 23 degrees Celsius. 23 म्हणजे जे हवेचं टेम्परेचर आहे 25 degrees Celsius. नॉर्मल ते दाखवत आहे। मी आता काय करतो की चिक्क टेप घेतल्या आणि 27 degrees Celsius. 27 झालेला। 25 degrees Celsius. आणि आपण ह्याला काय करूया की याच्या सरफेसवर असं चिक्क टेप लावायचा प्रयत्न करूया, म्हणजे सेन्सर तिथं हलणार नाही, असा फिट्ट बसेल। तर मी चिक्क टेप अशी तुम्हाला दाखवतो, मी लावून घेतल्या। ही सेन्सरची वायर आहे, ही आपल्या त्या मॉड्यूलला जोडलेली वायर आहे सप्लायची। तर मी काय केलं आहे, सेन्सर असा व्यवस्थित लावून घेतला आहे। आणखीन त्याला आपण आता पॉवर देऊया। मी हे हातापासून लांब ठेवतो कारण की मेन सप्लाय डायरेक्ट आपण जोडणार आहे तिथं। तर हळूहळू तुम्ही बघाल की टेम्परेचर आता वाढायला चालू होईल। एक मिनिट फक्त। Auto mode. Resistance measurement. हॅलो लुसी, Hello. सेल्सियस मेजरमेंट। Celsius measurement 21 degrees Celsius. आता 21 आहे नॉर्मलला आणि आपण आता पॉवर ऑन केलं। 19 degrees Celsius. टेम्परेचर वाढायला पाहिजे, कमी होते। 17 degrees Celsius. 15 degrees Celsius. एक मिनिट, माझी 12 degrees Celsius. थोडे गलती झाली।
की आपण काय केले, पण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली की ज्या वेळेला आपण 28 degrees Celsius. आता 28 झालं आणि 15पर्यंत गेलेलं, म्हणजे सेन्सर जर आपण उलटा जोडला तर रीडिंगसुद्धा चुकीचे येणार. म्हणजे आता 15मध्ये गेलेली, तर मी बरोबर जोडले नव्हते. 66 degrees Celsius. आता 66 झालं. म्हणजे मग अशी आपण टेम्परेचर वाढत होतं, पण मल्टीमीटर आपल्याला मायनसमध्ये चाललं आहे असं दाखवत होतं की टेम्परेचर डाऊन होतं आहे. 56 degrees Celsius. 59 degrees Celsius. 54 degrees Celsius. 51 degrees Celsius. मी काय करतो की पहिल्यांदा 53 degrees Celsius. थंड करून घेतो ते आणि मग आपण पहिल्यापासून हे मोजूया. तर प्रॉब्लेम असा झाला की सेन्सर आपण कनेक्शन पॉझिटिव्हला निगेटिव्हला पॉझिटिव्ह असं जोडल्यामुळं 8 degrees Celsius. रीडिंग चुकीचे दाखवायला लागलं. 60 degrees Celsius. 48 degrees Celsius. तर आता बऱ्यापैकी थंड करून घेतले आपण. हॅलो लुसी, Hello. सेल्सिअस मेजरमेंट. Celsius measurement. एक मिनिट, रीडिंग का दाखवली नाही. आता आपण सेन्सर 29 degrees Celsius. 29 मल्टीमीटरचं आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटचं आहे. आणि रूम टेम्परेचर 32 degrees Celsius. 32 आहे. तर मी काय करतो आता त्याला पॉवर देतो. तर आता टेम्परेचर वाढायला लागलं आहे. मी हात ठेवलाय जाणवते मला, पण सेन्सरमध्ये का डिटेक्ट होईना काय समजेना. मल्टीमीटर आपला बंद झाला होता. Already on. Auto mode. हॅलो लुसी, Hello. सेल्सिअस मेजरमेंट. Celsius measurement 29 degrees Celsius. 68 degrees Celsius. 70 degrees Celsius. 73 degrees Celsius. टेम्परेचर 75 degrees Celsius. वाढायला लागले आता. Degrees Celsius. हाताला एकदम चटका बसतोय. 69 पर्यंत जात आहे. 72 degrees Celsius. Seven. 70 degrees Celsius. 72 मिनिट 74 degrees Celsius. 74 झाले. 72 74 76 degrees Celsius. 76 झाले. 78 degrees Celsius. 80 degrees Celsius. 80 अंश सेल्सिअस टेम्परेचर वाढले मित्रांनो. तर आपण काय करूया की वास पण यायला लागला जास्त हीटचा. 81 degrees Celsius. मी सप्लाय बंद करतो. आता हळूहळू टेम्परेचर डाऊन होईल आपलं.
तर मी इथे हात असा नेला की जाणवते आपल्याला की ते गरम झाले म्हणून. 91 degrees Celsius. 91. 89 degrees Celsius. तर 91पर्यंत आपला सेन्सरचं टेम्परेचर पोचलं होतं. तर अशा प्रकारे आपण 65 degrees Celsius. अशा प्रकारे येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण ह्याचा उपयोग करू आणि छोटी सिगडी बनवता येते का बघू. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. 86 degrees Celsius. 88 degrees Celsius. 83 degrees Celsius.